श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, या चैत्र संकष्टीला तुम्ही एक खास उपाय करू शकता। तर संकष्ट चतुर्थीला लवकर उठून गणपती बाप्पांची पूजा करावी व या दिवशी केलेले उपाय खूप फलदायी असतात। नोकरी, व्यवसाय, यश मिळते। आपण आपल्या मनोकामना पूर्तीसाठी धन धान्य, व्यवसायासाठी, शिक्षणात यश मिळण्यासाठी, धनप्राप्ती व बुधदोष निवारण्यासाठी आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक खास उपाय करू शकता। तो म्हणजे गणपती बाप्पांसाठी 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा। नैवेद्य करताना ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करावा। 108 वेळा करावा। हा जप मनापासून करावा। या जपानंतर गणपती बाप्पांना मनोकामना सांगावी। यामुळे संकट दूर होऊन पैसा, नोकरी, बुद्धी मिळण्यास मदत होते। त्याचबरोबर तुम्ही दुसरी गोष्ट करू शकतात। घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्यावर 2 सुपाऱ्या ठेवा। गणपती बाप्पांसमोर बसून पूजा आरती करा। त्या सुपाऱ्या लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरी किंवा तुमचं कोणतं शॉप असेल, दुकान असेल तर त्यामध्ये गल्ल्यामध्ये ते कापड ठेवावे 2 सुपाऱ्यासहित। यामुळे काय होते तर पैशांची कमतरता भासत नाही, भरभराट होते। हे उपाय आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करावे। या चैत्र संकष्टीला एक खास गोष्ट करू शकतात, ते म्हणजे बाप्पांची पूजा करावी। संध्याकाळी आपण यावेळी पिवळे वस्त्र परिधान करावे। गणपती बाप्पासमोर 4 वातींचा तुपाचा दिवा लावा आणि बाप्पांना लाडू अर्पण करावा। लाडू अर्पण करताना गम या बीज मंत्राचा उच्चार करावा किंवा लाडू अर्पण करताना आपल्या मनोकामना सांगाव्यात। जसे की इच्छापूर्ती आहे, आर्थिक लाभाच्या काही गोष्टी आहेत, तर ते सांगून आपण लाडू अर्पण करून नंतर आपण प्रसाद घ्यावा व इतरांना प्रसाद वाटप करावा। यामुळे अडचणी दूर होऊन मनोकामना लवकर पूर्ण होतात। त्याचबरोबर आपण या दिवशी काही प्रभावी उपाय करू शकता। 21 किंवा 27 दुर्वा अर्पण कराव्यात व तिळगुळाचे लाडू अर्पण करावेत। त्याचबरोबर वक्रतुंड महाकाय या मंत्राचा 7 वेळा जप करावा। तुपाचा दिवा लावून त्यामध्ये लवंग व वेलची टाकावी। म्हणजे हा उपाय कशासाठी तर धन प्रभाव वाढतो। या दिवशी आपण गरजूंना हिरव्या वस्तू दान कराव्यात। गणेश मंदिरामध्ये जाऊन दुर्वा व जास्वंदाचे फूल अर्पण करावे आणि मनोकामना मनाने प्रार्थना करावी। हे सर्व उपाय मनोभावे मनाने करावे, श्रद्धा विश्वासने करावे। या दिवशी अथर्वशीर्षाचे पठण करावे। या वर्षाची मराठी महिन्याची पहिली संकष्ट चतुर्थी आहे। चैत्र महिन्याची पहिली संकष्ट चतुर्थी आहे। या दिवशी आर्थिक समस्या, धनवृद्धी, कर्जमुक्ती, व्यवसाय, नोकरी व यश सर्व मनोकामनासाठीचा खास उपाय, कितीही प्रभावी उपाय या दिवशी करू शकतात। हे उपाय श्रद्धेने मनाने हे उपाय करावेत। यामुळे गणपती बाप्पांची कृपा लवकर होईल। नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी चंद्रोदय होणार आहे रात्री 9:42 आता संकष्ट चतुर्थी म्हणजे काय तर संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्याने कोणत्या समस्या दूर होतात, तर कोणत्या समस्या असतील तर संकष्ट चतुर्थीचं व्रत करायला हवं। संकष्ट चतुर्थीला गणेश उपासना कशी करावी? संकष्ट चतुर्थी म्हणजे काय तर चतुर्थी ही एक तिथी आहे। प्रत्येक महिन्याच्या 15 दिवसात शुक्ल पक्ष असतो आणि 15 दिवस कृष्ण पक्ष असतो, अशी कॅलेंडरप्रमाणे महिन्याची तिथी आहे। दर महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात। चतुर्थी कृष्ण पक्षात पण येते व शुक्ल पक्षात पण येते। शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी असे म्हणतात, पण संकष्ट चतुर्थी असते ती कृष्ण पक्षामध्येच येते। संकष्ट चतुर्थीला उपवास केला जातो व आरती केली जाते। संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात। संकष्ट चतुर्थीचे उपवास का करावे तर काही संकट असेल, कामामध्ये काही विघ्न असेल, ते सर्व टाळावे म्हणून हे उपाय व हे व्रत केले जाते। कुंडलीतील दोषांचे देखील निवारण होते, सर्व इच्छा पूर्ण होतात। यासाठीच्या चैत्र महिन्यातील जी पहिली संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी आपण हे उपाय आवर्जून करावे। आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील गणपती बाप्पा। हे अशा प्रकारे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन बटन प्रेस करा नवीन अपडेट्ससाठी आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।